चला सावरे संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि ओमकोंडेश्वर बोस संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. तर बघा सर्व संघांना एक विनंती असेल, 25 मिनिटांचा अवधी असेल 5 षटकांसाठी. काल मात्र हे बजरंग मानकिवली संघाला पॅनलाइज केलं होतं. वारंवार सूचना देऊन देखील त्यांनी आमच्या सूचनांचं पालन केलं नाही, त्यामुळे त्यांना पॅनलाइज केलं होतं. बघा खूप चांगली स्पर्धा आहे, त्यामुळे तितकेच कठीण नियम देखील त्या स्पर्धेचे, आपण देखील पालन करायचं आहे नियमांचं. तर 25 मिनिटांचा अवधी असेल 5 षटकांसाठी. पहिला सामना इथून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दोस्ती 11 सावरे विपक्ष ओमकोंडेश्वर बोस बी. 11 सावरे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी ओमकोंडेश्वर बोस बी संघाला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला नमन करून महाराष्ट्राचे आराध्य देव श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने. आज मात्र दुसरा दिवस आहे या स्पर्धेचा, आपण एन्जॉय करताय. मयूर ग्रुप बदलापूर गाव आयोजित एकविरा आई चषक 2020 पर्व. तर पंचांचा इशारा येतोय, गेम ऑन, लेट्स प्ले. 5 षटकांचा सामना, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अनंत आणि शंकर गोलंदाजी मार्कवरती. तेजस ते मात्र पहिलाच इनसाइड एजचा फटका पाहायला मिळतोय. ते थर्डमॅन रिझन मध्ये शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. धावांचा श्री गणेशा केला जातोय. च्या माध्यमातून एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. आजच्या दिवसातील पहिली धाव. जर कालच्या दिवसाचा विचार केला तर 10 वाजून 10 मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता. 10 वाजून 5 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. चेंडू फटका ते मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर रिझनला बीट करून चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. थँक्यू. 5 धावा धावफलकावरती. इथे मात्र आनंदाच्या बॅट मधून खूप चांगला फटका पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती प्रहार करत असताना. 5 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचा इथे मात्र योग्य तो वापर केला जातोय. कालच्या दिवसात देखील जर विचार केला तर पहिल्या सामन्यात आपल्याला 60 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर 2 सामने लो स्कोरिंग झाले. त्यानंतर दुपारच्या सत्रात देखील मोठी धावसंख्या पाहायला मिळाली. चेंडू तो फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा कव्हर रिझन मध्ये चेंडू तटवला गेला आहे. गॅप शॉट सिलेक्शन. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून क्षेत्ररक्षक येतील मिड ऑफला. तोपर्यंत
7 धावा धावफलकावरती पहिले षटक मार्गस्थ आहे गोलंदाज तेजस्थ. पुढचा चेंडू एकदा गोडप्या चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पार 7 धावांसाठी. अच्छा बाहून सीमा पार 4 धावांसाठी. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज तेजस. धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा झाल्या त्या 11 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज तेजस. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. P1चं षटक आहे. पाबंदीचं षटक आहे. खूप चांगली गोलंदाजी पर्यंत पाहायला मिळते. इकडे मात्र फर्निचर बिघडवलं जात आहे. पहिला धक्का लागेल तो म्हणजे ओमकोंडेश्वर बोस संघाला. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मागवती गोलंदाज अनिकेत. स्ट्राइक एंडला फलंदाज आहे शंकर ऑन स्ट्राइक. पावलेचं दुसरं षटक. तर मात्र पंचांकडे अपील केलं जात आहे. खूप चांगली गोलंदाजी. अतिशय वेगवान गतीचा मारा. इथे मात्र फसवलं जात आहे फलंदाज शंकरला. तर मात्र आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे ओमकोंडेश्वर बोस बी संघाला. शंकर बॅक टू द पवेलियन. G-A. DJ Arbaz. थँक यू. तर 11 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात. इथे मात्र आता कमबॅक करतोय कुठेतरी गोलंदाज अनिकेत. आपल्या संघाला कमबॅक करून देतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिले षटक पाबंदीचं तेजसने हाताळलं. 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर अनिकेत पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद केलाय. शंकरला परतावा लागलाय तंबूच्या आश्रयाला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील. तर पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय योगेश. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅक टू द बॉल चेंडू तटवला गेलाय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण हरीशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. तोपर्यंत धाव घेण्याचा अवधी देत नाहीये ते म्हणजे दोस्ती 11 सावरे संघ. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलकावरती धावा स्थगित आहेत. धावफलकावरती धावा झाल्या त्या 11 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अनिकेत योगेश साठी. तर मोठा फटका खेळायचा होता. मात्र चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाही. सातत्याने व्हेरिएशन्स पाहायला मिळतात गोलंदाजच्या माध्यमातून. 11 धावा धावफलकावरती 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकलेत गोलंदाज अनिकेतने.
खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अनिकेतच्या माध्यमातून. अचूक टप्पा आणि भेदक मारा इथे मात्र खूप चांगली गोलंदाजी करत असताना अनिकेत दोस्ती 11 सावरे संघाच्या माध्यमातून. आता लो फुटा चेंडू झेलची संधी होती. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. मात्र नो चेंडू निश्चितच बिमर घोषित केलाय पंजांनी. 1+1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. तर 2ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 13 धावा. फ्रीडची संधी असेल निश्चितच. तर प्रत्येक नो चेंडू वरती फ्रीड दिला जाईल. एकदा गोलंदाज सज्ज. स्ट्रायकिंगला विकास. तर मात्र फ्रीडची संधी होती. मात्र फ्रीडचा फायदा घेता आला नाही या फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगत होईल. फ्रीडचा चेंडू होता. मोठा फटका लगावायचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क फार उशिराने पाहायला मिळतोय. आता मात्र अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये दोस्ती 11 सावरे संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात करून दिली होती. तर चेंडू एकदा बॅक टू द बॉलर. चेंडू तटवला गेला आहे. ते मात्र थोडीशी चूक पाहायला मिळते हरीशच्या माध्यमातून. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. एकने धावफलक पुढे सरकते. धावा लागतील त्या 14 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज आलेत पुन्हा एकदा योगेश. गोलंदाजी मागवती. गोलंदाज सज्ज. एकदा मोठा फटका खेळायचा होता. मात्र खूप चांगली गोलंदाजी त्याचा विचार केला तर एक बेमर चेंडू वगळता खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून. 2 षटक समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 7.00 च्या सरासरी धावफलकावरती धावा लागल्या त्या 14 धावा. डीजे चौदा धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. 7.00 च्या सरासरीने जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात करून दिली होती पॉवर प्लेच्या फलंदाज अनंत आणि शंकरने. त्यानंतर 2 गडी बाद झालेत. मात्र आता मात्र मिडल ऑर्डर वरती जबाबदारी असेल पूर्णपणे विकास आणि योगेश. दोन्ही फलंदाजांना आता मात्र इथून संघाला सावरण्याचा फायटिंग टोटल धावफलकावरती लावावी लागेल. कारण तितक्याच ताकदीचा संघ आहे दोस्ती 11 सावरे संघ. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मागच्या वर्षी देखील खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यांच्या दोस्ती 11 सावरे संघाचा विचार केला तर खूप चांगले फलंदाज आहेत. हरीश मांडवकर सारखा फलंदाज आहे. तेजस सारखे गोलंदाज आहेत. अनिकेत आहे. खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती संदेश. फुलटॉस चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक जज करतोय. मिडॉनला कोणतीही चूक होणार नाही आणि आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे ओम कोंडेश्वर बोस संघाला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होत आहेत. ते खूप चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते दोस्ती 11 सावरे संघाच्या माध्यमातून. ते अटॅकिंग क्रिकेट सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर. योगेश स्ट्राईक एंडला चेंडू तटवला गेला. ऑन साईडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी फंबल होत आहेत. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते.
तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2ने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतील त्या 16 धावा. 16 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचा चेंडू एकदा मोठा फटका खेळायचा होता. मात्र पंच आमच्याकडे इशारा करते. चेंडू स्वैर आहे. अवांतर स्वरूपात एक धाव निश्चितच अतिरिक्त धाव पाहायला मिळेल. एकने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतील त्या 17 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा योगेश साठी. गोलंदाजी मागवती गोलंदाज संदेश टू योगेश. ते मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅटची एज लागते. आणखीन एक धक्का लागेल. एष्टी रक्षक कोणती चूक करत नाही आणि झेलची संधी. ते मात्र झेल कॅरी केला जातोय. थँक्यू. सतरा धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. इथे मात्र खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक वगळता खूप चांगली इकॉनॉमिकली गोलंदाजी पाहायला मिळते. अनिकेत आणि संदेशच्या माध्यमातून आता गोलंदाजी मागवती संदेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील साठी आज चेंडू. इथे मध्ये इनसाइड एज लागली होती. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. एकने धावफलक पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती. धावफलकावरती तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र वाटलं होतं कुठेतरी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या चांगली फलंदाजी. वाटलं होतं कुठेतरी 60 ते 70 धावा इथून धावफलकावरती लावल्या जातील. अलॉंग द कार्पेट चेंडू टटवला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरती येतील. चेंडू उचलतील फेकतील. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2ने धावफलक निश्चितच पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 20 धावा. स्ट्राइक एंडला फलंदाज आहेत किशोर. मोठा फटका पाहायला मिळतोय. मिडल ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. राजू पाटील आला नावास. राजू पाटील आला नावास. त्यांच्या गावागावात एकच वादा.
भेटलाय र वीर वीर नारा सायो तारा लाखात एकम भेटलाय र थँक्यू. तर यापुढील होणारा सामना असेल कानोर विपक्ष श्री गणेश क्रिकेट संघ दैवली. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण आला असेल तर लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग्स ब्रेक्समध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर 3 षटक इथून संपतात आले. 3 षटक्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 26 धावा, लॉस ऑफ 4 विकेट्स. तर चौथं षटक गोलंदाजी मार्कवरती घेऊन अनिकेत वैयक्तिक दुसरं व सांघिक कोटेल चौथं षटक घेऊन आलाय बदलापूर गाव एंड कडून. अनिकेत ते मात्र अतिशय वेगवान गतीचा मारा केला जातोय. अनिकेतच्या माध्यमातून चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाहीये. तर चेंडूचा विचार केला तर चेंडू गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर सर जाऊन विसावतोय तो म्हणजे एसटी रक्षकाच्या हातामध्ये. बघा सावरे संघाच्या पाठीराख्यांना विनंती असेल कोणी खेळाडू पॅव्हिलियन मधून आवाज द्यायचा नाहीये. तर मात्र चेंडू सरळ जाऊन विसावतोय तो म्हणजे लॉंग स्टॉप एंड कडे आणि हा चौकार पाहायला मिळेल. इथे मात्र 4 धावा ऍड केल्या जातील धावफलकावरती. मयूर प्रतिष्ठान संघाने आज विचार मोठा मांडीला विचार मोठा मांडीला आज विचार मोठा 4 ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 30 धावा. आता मग अटॅकिंग फलंदाजी पाहायला मिळते फलंदाजीच्या माध्यमातून. चेंडू पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू टटवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव कंप्लीट केली जाईल. 31 धावा धावफलकावरती चौथं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज अनिकेतचं. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे सुनील. पुढचा चेंडू एकदा लो फुलटो चेंडू होता. ऑन साइडला चेंडू तटवला गेलाय. क्षेत्ररक्षक होते थोडंसं तुतुमेमे होते दोन फलंदाजांमध्ये. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली जाईल. 32 धावा धावफलकावरती. मोठी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाजांनी. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अटॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र पुन्हा एकदा फलंदाज देखील अटॅक करतायत गोलंदाजांवरती. हल्ला चढवला जातोय. पुढचा चेंडू एकदम मोठा फटका खेळायचा होता. जेलची संधी ते मात्र कोणतीही चूक होणार नाही एसटी रक्षकाकडून. क्रिकेटचा सामना भरविला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रमेश. त्याचा विचार केला तर जवळजवळ अर्धी टीम पॅव्हिलियन मध्ये तंबूच्या आश्रयाला परतले. 5 गडी बाद झालेत 32 या धावसंख्येवरती. चेंडू एकदम मोठा फटका लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळतोय. खूप चांगला फटका. देखना स्ट्रोक लॉंग लॉंग बिग वे माइट इट षटकार. लाखाच्या रंगल्या भारी मयूर ग्रुप चषक स्पर्धा लाखाच्या रंगल्या भारी लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप चांगले संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळतंय सकाळच्या सत्रामध्ये. तर यापुढील होणार सामना असेल पहिल्या फेरीतील दुसरा सामना कानोर विपक्ष श्री गणेश क्रिकेट संघ दैवली. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण लगेच यायचे नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये. तर 4 षटक समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 38 धावा 38 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 5 विकेट्स. तर मात्र चांगली फलंदाजी आता मात्र पाहायला मिळाली.
तर बघा क्षेत्ररक्षण सजवायचंय लवकर. तर 25 मिनिटांचा अवधी असेल आपल्यासाठी. तर मात्र थोडंसं फास्ट आपण देखील क्षेत्ररक्षण सजवायचंय. स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रशिक. शेवटचं षटक. पाहायचं किती धावांचं इथून मात्र टार्गेट सेट केलं जाईल ते म्हणजे दोस्ती 11 सावरे संघासमोर. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मागवती प्रशिक. लो फुटो चेंडू, बॅक टू द बॉल. चेंडू तटपला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक होते. तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण ऋषीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. खूप चांगलं बॅकअप दिलं गेलं. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. एकने धावफलक पुढे सरकते. 39 धावा धावफलकावरती. स्ट्रायकेंडला फलंदाज येत आता मात्र किशोर च्या बॅट मधून 2 षटकार पाहायला मिळालेत. किशोर खूप चांगली फलंदाजी करतोय. किशोर पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाही. चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पुढचा चेंडू, एकदा मोठा फटका पाहायला मिळतो. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. पर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. एक्केचाळीस धावा धावफलकावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. लो फुलटो चेंडू, लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. क्लास फटका. इथे मात्र आपला क्लास दाखवत असताना, स्वतःला सिद्ध करत असताना फलंदाज किशोरच्या माध्यमातून आलेला तिसरा षटकार डीजे. थँक्यू. 47 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा किशोर साठी. खूप चांगला फटका. इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतंय. स्लिप मधून चेंडू इथून मात्र खेळून काढलाय आणि चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. आणखीन एक दमदार चौकार डीजे. थँक्यू. थँक्यू. तर शेवटचा चेंडू असेल या सत्रातील, या इनिंग मधील, फर्स्ट इनिंग मधील. पुढचा चेंडू, एकदा लो फुलटो चेंडू. ऑन साइडला चेंडू तटवला गेला. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल मात्र 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. तर पहिलं सत्र इथून समाप्त झाले. पहिल्या सत्र समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 53 धावा. 54 धावांचं लक्ष असेल विजयासाठी दोस्ती 11 सावरे संघासमोर. बघा या पुढील होणार सामना असेल कानर बॉईज विपक्ष श्री गणेश क्रिकेट संघ दैवली. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचंय.
माशांची वलगण लागली भारी, चला जाऊ बदलापूर गावाला. माशांची वलगण लागली. थँक्यू. तर पहिलं सत्र इथून समाप्त झाले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 53 धावा. 54 धावांचं लक्ष असेल विजयासाठी दोस्ती 11 सावरे संघासमोर. जेव्हा या सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा निश्चितच मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक, आमचे मित्र, खोपोली गावचा एक बुलंद आवाज मयूर कांबळे यांना. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. कानूर बॉईज आणि दहिवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला माझी शेवटची विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे सर्व कार्य शुश्रवदा. गणरायाच्या चरणी आपण साकडं घालूया की जे कार्य आम्ही हाती घेतलंय ते अगदी निर्विघ्नपणे पार पडो. या संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून दिवंगत जगन्नाथ पांडुरंग पिसेकर यांच्या चरणी आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. आणि लगेचच या दुसऱ्या दिवसाकडे वळूया. बॅट्समन पाठवायचे आहेत. दुसऱ्या दिवसाकडे आपण वळतोय. आई एकविरा चषक 2020 मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पहिली मॅच आपल्या समोर आहे दोस्ती 11 सावरे आणि त्यांच्या विरोधामध्ये भोज बी. टॉस इथे जिंकलाय सावरे टीमने आणि त्यांचा निर्णय होता फिल्डिंग फर्स्ट. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं भोज बी संघाला. असं वाटलं होतं 30-35 पर्यंत जाईल, परंतु त्यानंतर किशोर देशमुखची आपल्याला बहारदार इनिंग पाहायला मिळाली आणि आता संघांनी धावसंख्या सेट केली आहे ती 54. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आपल्याला शेवटची विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेकी करण्यासाठी यावं. तर या ठिकाणी सावरे टीमचे संघमालक माननीय श्री एकनाथजी जाधव बहुजन मुक्ती पार्टी शहर अध्यक्ष बदलापूर यांना विनंती आहे की आपण लगेचच व्यासपीठावरती यावं. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. तर सलामीची जोडी आता क्रीजमध्ये दाखल झाले. हरेश आणि वैभव 30 चेंडूमध्ये आता 54 धावसंख्येचं टार्गेट. पंचवीस मिनिटांमध्ये तुमची इनिंग संपली पाहिजे. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग असेल. 54 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. 5 षटकांची मॅच, 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटकं आपण पाहू. तर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला गोलंदाज येतोय टीम दोस्ती 11 सावरेच्या बाजूने. भोज बीच्या बाजूने येतो योगेश. वायडिश लॉंग ऑफ मिड विकेट असे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करत असताना बाउंड्री लाईनची. तर स्ट्रायकर एंडला बॅट्समन असेल हरेश. नॉन स्ट्रायकर एंडला वैभव. प्ले ऑन. 30 चेंडूमध्ये 54 धावा. पहिल्या चेंडूवरती आक्रमक फटका. नो मॅन्स लँड मधून सरळ चेंडू ट्रॅव्हल होतोय. 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती येतोय दणदणीत खणखणीत चौकार. एक कालच्या दिवसामध्ये आपण जर विचार केला तर असं वाटलं होतं शेवटच्या मॅच मध्ये मानकिवली टीम कुठेतरी मागे पडते, परंतु शेवटच्या क्षणामध्ये चांगली बॅटिंग केली ललितने आणि ती मॅच अगदी जिंकून दिली बीसीसी मानकिवली टीमला. त्यांनी पुढे प्रवेश केला टॉप 4 मध्ये आणि आजच्या या दिवसामध्ये 8 संघ आपल्याला या ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी संघर्ष करताना दिसतील. 30 चेंडूमध्ये 54 धावसंख्येचं टार्गेट. बॉलर तयार. राईट आर्म राऊंड विकेट. आता मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सेकंड बॉल वरती येतोय खणखणीत षटकार. कशी भेटली का तू या
थँक्यू. हे असं म्हटलं जातं की अटॅक इज अ वेल डिफेन्स. आक्रमकताच हाच तुमचा बचाव, आणि ती आक्रमकता आता सिद्ध करून दाखवतोय बॅट्समन हरेश. सरळ 2 स्कोरिंग शॉट त्याच्या बॅटमधून आले. 10 धावा आता धावफलकावरती आहेत. आता उर्वरित चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल ती 44 या धावसंख्येची. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा कसा उठवावा हे आता दाखवून देतोय टीमसाठी हरेश. गुरुग्राम पंचायतचे सदस्य माननीय श्री बालकृष्ण मुंडेजी यांना विनंती आहे की आपण लगेचच व्यासपीठावरती यावं. आपलं देखील आई एकविरा ट्रॉफीमध्ये सरचे स्वागत. डॉट बॉल येतोय. 3 चेंडू इथे संपले. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा आता धाव फलकावरती. टीम दोस्ती 11 सावरेच्या. लॉकॉलचा चेंडू मिड विकेट मधून काढलाय. आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे. वाईडिश लॉंगॉनचा सीमारक्षक भरपूर वेगाने त्या चेंडूवरती येतोय. चेंडूची फेकी इथे करतोय. तोपर्यंत 2 धावा, आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता धावा जाऊन पोहोचल्यात त्या 12 या आकड्यावरती. सलामीची जोडी क्रीज मध्ये चांगली पार्टनरशिप. खरं तर 10.80च्या सरासरीने धावायचं होतं. ती सरासरी मेंटेन करत असताना आणखी एक येतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. येतोय षटकार. थँक्यू. देखणं दिमागदार आयोजन आपण पाहतोय. प्रत्येक गोष्टीची मी म्हणेन नीट नेटकेपणाने काळजी घेतली गेली आहे. आमचे मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर यांनी स्वतः मी म्हणेन प्रत्येक गोष्टीकडे ते लक्ष देतात. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये थोडीशी साऊंडचा प्रॉब्लेम आम्हाला जाणवत होता, परंतु त्याची आम्ही दिलगिरी देखील व्यक्त केली लाईटचा इश्यू असल्या कारणाने. परंतु आज देखील मी म्हणेन सगळ्या गोष्टीचं पालन करून एक चांगली साऊंड सर्व्हिस देण्याचं काम मात्र या कॉमेंटरी बॉक्समध्ये आम्ही जरूर करू. tenniscricket.in ची संपूर्ण टीम, आमचे ऑफिशियल्स सगळे आता रेडी आहेत आजच्या या दिवसासाठी. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. बॉलर तयार. योगेश राईट आर्म ओव्हर द विकेट. पॅडल स्वीप केला. ही ते मिड विकेटला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू येतोय. त्या ठिकाणी फंबल आणि फंबल पाहायला मिळतोय, आणि त्याचा फायदा मिळतोय दोन्ही फलंदाजांना. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत, आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने षटक क्रमांक ही ते पहिलं संपुष्टात येत आहे, आणि 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा जाऊन पोहोचल्यात त्या 20 या आकड्यावरती. टॉस इथे केला जातोय. जय हनुमान कानोर विरुद्धमध्ये दहिवली. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली. मी अशफाकजी शेख साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण टॉस करावा. tenniscricket.in च्या टीमला देखील माझी विनंती आहे की हे छायाचित्र आपण कव्हर करायचे आहेत. मान्य श्री अशफाकजी शेख साहेबांच्या शुभ असते इथे सेकंड मॅचचं टॉस केला जातोय. याच विभागामधील 2 दादा संघ एकमेकांच्या विरोधामध्ये सेकंड मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कानोरचा आपण उल्लेख केला तर एक दिवसीय स्पर्धा मला जरूर आठवते. खूप चांगली स्पर्धा त्यांच्या वतीने आयोजित करण्यात येते. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत इथे करूया. कॉर्नर बॉईजने टॉस इथे जिंकलाय, आणि जय हनुमान कानोर टीमने इथे टॉस जिंकला, आणि त्यांचा निर्णय फील्ड फर्स्ट. तर 1 षटकांचा खेळ इथे संपलाय. 1 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा जाऊन पोहोचल्या त्या 20 या आकड्यावरती. आता येणारे 24 चेंडू, आणि विजयासाठी गरज असेल ती 34 धावसंख्येची. 20 चेंडू 34 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे वैभव. सलामीला तो आलाय. दुसऱ्या बाजूला आहे हरेश. आक्रमक इनिंग पेश करत असताना आपल्या टीमसाठी, आणि गोलंदाजी मार्क वरती आता येतोय किशोर. या षटकामध्ये आता तुम्हाला कमबॅक करावा लागेल, कारण जी रणनीती पाहिजे होती, जी सुरुवातीच्या काळामध्ये बॉलिंग पाहिजे होती, ती मी म्हणेन विपरीत होते. ब्लॉक होलचा चेंडू अगदी राईट इंटू ब्लॉक होलच्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची होती, त्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. जो टप्पा हवा होता तो पहिल्याच चेंडूवरती मिळवत असताना बॉलर किशोर. अशीच गोलंदाजी करावी लागेल. डॉट ऑफ पर्सेंटेज इथे आता वाढवावे लागतील. विकेट टेकिंग गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. बॅट्समनला प्रेशराईज तुम्हाला करावे लागेल, तरच मी म्हणेन या 54 धावा तुम्ही डिफेंड करू शकता. बॅटने फटका खेळायचा होता इथे, शरीराचा वेध, परंतु पंच त्या ठिकाणी अपील देखील फेटाळतात. लेग बायची इथे सिंगल कंप्लीट होईल, आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 21 या आकड्यावरती. विकेटसाठी 21 धावसंख्येची भागीदारी.
अजूनही सलामीचे दोन्ही फलंदाज क्रीज मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण चेंडू स्टायलिश फटका शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी बाजूने वाईडिश लॉंग ऑफला चेंडू, त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली केली जाते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, फंबल त्या ठिकाणी पाहायला मिळालं. कॉलिंगची थोडीशी मिस्टेक, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये बॅट्समन वैभव अगदी सुरक्षितरित्या परततोय. इथे फक्त मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा येतील त्या 22 धावा धाव फलकावरती. टीम गौरवजी सावंत आणि त्यांची टीम या स्पर्धेला कव्हर करत असताना सुरेख फटका लॉंग ऑनला, त्या ठिकाणी सीमारक्षक नाहीये. सरळ चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक येतोय षटकार. थँक्यू. आक्रमक रूप धारण करतो आता योगेश, कारण दुसऱ्या बाजूला हरेश देखील आक्रमक इनिंग पेश करतोय. हा देखील चांगला चेंडू नो मॅच लँड मधून ओव्हर द स्क्वेअर लेग. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. एक कालच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडीशी मी म्हणेन दमछाक झाली सर्व संघाची, परंतु या मॅच मध्ये जरी 54 धावसंख्येचं टार्गेट आमच्या समोर असेल तरी आम्ही त्याला घाबरणार नाही. आक्रमकता आम्ही दाखवू आणि ती आक्रमकता पेश करत असताना दोन्ही बॅट्समन वैभव आणि हरेश. 32 धावा. मिड विकेटला चेंडू जातोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची फील्ड पोझिशन चेंज करण्यात आली होती आणि त्याचा फायदा उठवलाय. बॅक टू बॅक येतोय दुसरा चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 36 या आकड्यावरती. आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 18 धावसंख्येची गरज. सुरुवातीच्या काळामध्ये 10.80 च्या सरासरीने धावायचं होतं. पहिल्या षटकामध्ये आल्या 20 धावा, या षटकामध्ये आल्या त्या 16 धावा आणि आता फक्त 6 ची सरासरी, म्हणजे 18 चेंडू मध्ये 18 धावसंख्येची गरज. O2 डीजे. मृदुंगटाळ सांज सकाळ नामाचा तुझ्या रमत घडून थँक्यू. 2 षटकाचा खेळ इथे संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 36 आणि आता विजयासाठी 18 चेंडू मध्ये 18 धावसंख्येची गरज. एक चमत्कारच मी म्हणेन या मॅच मध्ये वापसी करून देईल भोजबी टीमला. विकेट तुम्हाला घ्याव्या लागतील, डॉट ऑफ पर्सेंटेज इथे वाढवावे लागतील, तरच मी म्हणेन कुठेतरी बॅट्समन प्रेशराईज होऊन तुमची विकेट फेकून देईल. परंतु अशी कामगिरी आता करावी लागेल. बॉलर योगेश, चांगला फटका मिड विकेटला. वाईडिश लॉंग ऑनला तिथे फिल्डिंग केली जाते. सिंगलच इथे मिळते. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न, फेकी खराब आणि दुसरी धाव देखील चप्पलाईने कंप्लीट होतीये. इथे मोठ्या फटक्यासोबत रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली पाहायला मिळते आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धाव फलक पुढे जाते आणि जाऊन पोहोचते ते 38 या आकड्यावरती. 38 धावा धाव फलकावरती. सुसज्ज असं क्रिकेटचं वातावरण, सगळे प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेतात. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पॅडल स्वीप मिड विकेटला चेंडू येतोय, त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली केली जाते. फेकी देखील अचूक, इथे फक्त मिळेल सिंगल. हरेश मी म्हणेन प्रत्येक चुकीची वाट बघतोय. जशी चुकी घडते क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तो धाव घेण्यास अगदी सज्ज असतो. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. ती सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 39 या आकड्यावरती. 39 धावा धाव फलकावरती. आता मात्र चेंडू हवेमध्ये, एलिव्हेशन थोडंसं कमी मिळतंय. फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली केली जाते आणि आता पहिला आदरा मिळतोय टीम दोस्ती 11 सावरेला. थँक्यू. 39 धावसंख्येची भागीदारी आता
तोडण्यामध्ये यश आलंय. बॉलर योगेशला पहिला ब्रेक थ्रू मिळून देतो. इथून आता तुम्हाला डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवावे लागतील. अगोदरच्या षटकामध्ये तुम्ही काय कामगिरी केले याच्याकडे आता लक्ष न देता उर्वरित षटकामध्ये आम्ही काय करू शकतो, ती करामत, ती चमत्कारिक क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे आणि ती चमत्कारक ती क्षमता ती तुम्हाला आता दाखवावी लागेल. बॅट्समन जातोय फुलटॉस स्क्वेअर लेगच्या वरून कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत असताना येतोय हा षटकार. थँक्यू थँक्यू. मी मगाशीच म्हटलो की आता कमबॅक करण्याची गरज आहे बोजबी संघाला, परंतु हरेश मला देखील सांगतोय की मी आता कमबॅक करून देणार नाही समोरच्या टीमला. जरी विकेट गेली असेल तरी मला फरक पडत नाही. मी माझी नॅचरल इनिंग पेश करेल आणि तीच इनिंग पेश करत असताना या पहिल्याच सामन्यामध्ये 54 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं होतं, परंतु त्या धावा कशा बनवायच्या याचं उदाहरण, याचं एक्झाम्पल सेट करत असताना दाखवून देतोय सलामीला आलेला फलंदाज हरेश. चेंडू बॅक टू द बॉलर. चांगली बॉलिंग, अशीच बॉलिंग करण्याची खरं तर गरज होती, परंतु त्याच्या विपरीत आक्रमक क्रिकेट आपल्याला या पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळतोय. टीम 2-11 सावरे टीमच्या बाजूने. शेवटचा चेंडू, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावा जाऊन पोहोचल्यात त्या 45 या आकड्यावरती. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू येतोय अलॉंग द कार्पेट. त्या ठिकाणी सीमारक्षक आहे. इथे फक्त मिळेल सिंगल. महेश त्या ठिकाणी होते चांगली फिल्डिंग. इथे मिळेल सिंगल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धाव फलकावरती. मैदानामध्ये ड्रिंक स्टॉली जाईल. वळूया आपण. पंचांची मागणी त्या ठिकाणी येते, नकोय. एक बॅट्समन साठी पाठवायची बॉटल. ओ टू डीजे. तर 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धाव फलकावरती आहेत. आता 12 चेंडूमध्ये फक्त जिंकण्यासाठी गरज आहे ती 8 धावसंख्येची. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येते. जय हनुमान कानूर त्यांच्या विरोधामध्ये असतील श्री गणेश दहिवली. दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. टॉस जिंकलाय जय हनुमान क्रिकेट संघ कानूर टीमने आणि त्यांचा निर्णय असेल फील्ड फर्स्ट. बॅटिंगसाठी आमंत्रित केले श्री गणेश दहिवली टीमला. टीमचे संघ मालक बहुजन मुक्ती पार्टी शहर अध्यक्ष बदलापूर मान्य श्री एकनाथजी जाधव साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत. अगदी जवळून ते मॅच पाहतात. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत इथे करूया. प्रत्येक गोष्टीची इथे काळजी घेतली जाते, कारण आमचे प्रज्वल देखील कालच्या दिवसभरामध्ये भरपूर त्यांनी ड्रिंक स्टॉलीचं काम केलं. त्यांना देखील आपण भरपूर शुभेच्छा देऊया. 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी गरज असेल ती 8 धावसंख्येची. 12 चेंडू 8 धावसंख्येची गरज. ही ओव्हर फार महत्वाची असेल. या ओव्हरमध्ये जर 1-2 विकेट आणि जर 1-2 षटक ओव्हरची जर मॅच ही आली तर ही मॅच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे हरेश. वैयक्तिक खेळतोय. 12 चेंडूमध्ये 31 धावसंख्येवरती आक्रमक इनिंग पेश करत असताना मोठे फटके त्याच्या बॅट मधून आपल्याला या इनिंग मध्ये पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय अनंता. चौथं षटक. राईट आर्म द विकेट. शॉर्ट पिच चेंडू पूल केला अँड इट्स पॉवरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. येतोय आणखी एक षटकार. थँक्यू. 54 धावसंख्येचा अंतर अजून कमी करत असताना हरेश आपल्या टीमसाठी संकटमोचक बनलाय. आक्रमक इनिंग दाखवतोय. धावसंख्येचा पाठलाग कसा करावा याचं एक्झाम्पल सेट करत असताना बॅट्समन हरेश. हा देखील मोठा फटका मारायचा होता. मोठ्या फटक्याने मॅच ही फिनिश करायची होती, परंतु कोणताही इथे मोठा फटका येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. धावफलक तिथे स्थिरावलंय ते 52 या आकड्यावरती. आता विजयासाठी फक्त 2 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक असतील ते 10. 10 चेंडू 2 धावसंख्येची गरज. बॉलर तयार असेल अनंता. राईट आर्म द विकेट
आणि ही ते मात्र अतिगाही संकटात नाही. खरं तर असं वाटलं होतं फिनिश करून येईल ही मॅच, परंतु मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये इथे विकेट देतोय हरेश. चेंडू खेळलाय तो, चेंडू फेस केले 14 आणि 37 धावसंख्येची इनिंग मात्र इथे समाप्त केली जाते. ओ टू डीजे. थँक्यू. 2 धावसंख्येची अजूनही गरज आहे. बॅटिंगसाठी गेलाय अनिकेत. अनिकेत 2 धावसंख्येची इथे गरज. चेंडू शिल्लक असतील ते 9 चेंडू मध्ये 2 धावसंख्येची गरज. स्क्वेअर लेग चेंडू खेळायचा होता. चेंडूने शरीराचा वेध इथे घेतलाय. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर 8 चेंडू आणि आता 2 धावसंख्येची गरज. कुठेतरी हरेशची विकेट लवकर मिळाली असती तर या सामन्यामध्ये चुरस निर्माण झाली असती, परंतु एका बाजूला हरेश नावाचं वादळ आणि ते मी म्हणेन उडून घेऊन जाते बोजबी टीमला. 8 चेंडू मध्ये 2 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर एंडला अनिकेत डॉट बॉल खेळतोय. शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय. आणखी एक डॉट बॉल. 7 चेंडू आणि आता 2 धावसंख्येची गरज. चमत्कारच मी म्हणेन इथे वाचवेल बोजबी टीमला, कारण सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही 54 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं. धावसंख्या डिफेंड करत असताना मी म्हणेन खराब कामगिरी गोलंदाजांनी करून दाखवली. आणि आता सुरुवातीच्या शेवटच्या काही क्षणामध्ये गोलंदाजी दाखवत असताना आपल्या टीमसाठी पाकवट स्क्वेअर लेगला चेंडू लॉफ्ट ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी सीमारक्षक नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय विनिंग शॉट बॅट्समन अनिकेतच्या बॅट मधून आणि ही मॅच जिंकली आहे टीम दोस्ती 11 सावरे टीमने. दोन्ही टीमला आपण पुढच्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा देऊया. या ठिकाणी आम्ही सन्मान घेतोय सावरे टीमचे संघमालक माननीय श्री एकनाथजी जाधव, बहुजन मुक्ती पार्टी शहर अध्यक्ष बदलापूर, यांचा इथे सन्मान केला जाईल. मी टेनिस क्रिकेट .in च्या टीमला विनंती करतो की हे छायाक्षण आपण कव्हर करायचे. मी प्रतीकजी